ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह मजकुराबाबत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। कर्डिले यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या आरोपीवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक निमित्तानं उमेदवारांचा सर्व्हे करण्यात येत आहे। सदरील सर्व्हे करता 79 71 75 33 52 आणि 79 71 83 10 60 या मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला आहे। या मोबाईल नंबरवरनं मतदारसंघामधील बहुतेक मतदारांना व्हॉइस कॉल आलेला आहे। या दोनही नंबरच्या ट्रू कॉलर आयडीवरती लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावानं अतिशय वाईट शब्दात मजकूर टाईप केलेला आहे। या संदर्भात मतदारसंघामधील स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावरती प्रेम करणाऱ्या बहुसंख्य भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला। मतदारसंघामधील बहुसंख्य मतदार कार्यकर्ते यांच्या भावनेस ठेस पोहोचेल असं हे निंदनीय कृत्य आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर आणि भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या निंदनीय कृत्याचा निषेध करत आहोत। सदरील घटना ही ज्यांनी केली ती व्यक्ती आणि घटनेमागे असलेल्या व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन संबंधांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून मतदारसंघामधील राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील गावागावामधील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी आणि दक्षता पोलीस विभागानं घ्यावी। तसेच संबंधित व्यक्तींचा येत्या 2 दिवसांमध्ये शोध घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई न केल्यास स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सोमवारी 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता राहुरी येथील नगर मनमाड हायवेवरील मल्हारवाडी चौक इथे तीव्र स्वरूपाचा रास्ता रोको आंदोलन करणार आहेत असं निवेदनात म्हटलंय। निवेदनावरती अमोल भनगडे, विक्रम बुजाडी, अक्षय तनपुरे, राजेंद्र उंडे, अजित डावखर, राजेंद्र दरक, नयन शिंगी, सुकुमार पवार, उमेश शेळके, राजेंद्र गोपाळे, डॉक्टर आशिष बिडगर, प्रमोद मसे, तेजस काळे तसेच योगेश पेरणे, दिनेश उंडे, योगेश पडघलमल, युवराज गाडे, सचिन भोंगळ, समीर पठाण, सतीश फुलसौंदर, सुजय काळे, किशोर येवले, दीपक नवले, मकरंद कुलकर्णी, कांतीलाल जगधने, कुंदन बाचकर, विश्वास तनपुरे, अर्जुन गागरे, प्रभाकर हरिश्चंद्र, रवींद्र मसे, सचिन कोळसे, नरेंद्र शेटे, अक्षय बुजाडी, विजय जाधव, शिवाजी तरवडे, प्रकाश धोंडे, जब्बार पठाण, संदीप कसबे, संतोष जगदने, धनंजय आढाव, तात्यासाहेब बाचकर आदींच्या सह्या आहेत। आज सकाळी राहुरी मतदारसंघातील जी काही पोटनिवडणूक होणार आहे त्याच्या संदर्भात सर्वे करण्यासाठी एक मोबाईल नंबरवरून त्या ठिकाणी नागरिकांना फोन येत होते आणि ते फोन येत असताना माहिती विचारली जायची की कुठल्या उमेदवाराला तुम्ही पसंती देताय। ती पसंतीची माहिती विचारणं गैर नाही, त्याबद्दल आमचा आक्षेप नाही, परंतु आमचे युवा नेते
अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्याबाबत त्या मोबाईल नंबरचं ट्रू कॉलवरती जर बघितलं तर त्या ट्रू कॉलरवरती अत्यंत वाईट शब्दामध्ये मजकूर लिहिलेला, अक्षयदादांच्या बाबतीत अत्यंत वाईट शब्दामध्ये मजकूर लिहिला त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना आढळला. आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संबंधित आमच्या लोकांना, प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितलं की असा प्रकार अक्षयदादांच्या बाबतीत घडतोय. आणि म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो. आमची या निवेदनाद्वारे एकच मागणी या ठिकाणी आहे, हे जे कृत्य कोणी केलं, आमच्या नेत्यांविरुद्ध जे कोणी अपशब्द वापरले, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तत्काळ त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर अशी कारवाई करावी. आणि हे करण्यासाठी त्याचा जो कोण मालक आहे, हे जे कोणी त्याला करायला लावलं, अशाही व्यक्तीचा त्याचा शोध घ्यावा आणि त्याच्याही त्या ठिकाणी तत्काळ कारवाई करावी, अशा मागणी आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला, ठेंगे साहेबांना त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की 2 दिवसामध्ये संबंधित आरोपीला आम्ही अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करू आणि ज्याचा कोण मास्टर माइंड आहे त्याच्यावरही कारवाई करू, असा शब्द त्या ठिकाणी आम्हाला ठेंगे साहेबांनी दिलेला आहे. परंतु मी ज्या लोकांनी असं कृत्य केलं, आपला तालुका त्या ठिकाणी सुसंस्कृत आपण त्या ठिकाणी म्हणतो आणि आहे, परंतु असे काही लोक या सुसंस्कृतपणाला गालबोट लावतात आणि आपण सुसंस्कृत असल्याचं त्या ठिकाणी देखावा करतात. परंतु ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. जरी निवडणूक असली तर निवडणुकीच्या पद्धतीने होईल, परंतु यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकल्यामुळं यांना त्या ठिकाणी अनेक अडचणी त्या ठिकाणी यायला लागल्यात. आणि म्हणून आमच्या नेत्यावर हे लोक त्या ठिकाणी अपशब्द वापरतात. यापुढील कालखंडामध्ये आम्ही असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वजण देतो की जर आमच्या नेत्यांविरोधात असं जर अपशब्द वापरले की आमच्या लोकांना काही त्रास होईल, अशा जर भावना दुखावल्या गेल्या आमच्या, तर निश्चित त्या लोकांना आम्हीच कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी नीट करू, असा या ठिकाणी आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व परिवाराच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की लवकरात लवकर याचा शोध लावा आणि संबंधितवर तात्काळ कारवाई करावी, अशा पद्धतीची विनंती आम्ही ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.